यावर्षीचा मासेमारीचा हंगाम जवळपास संपलेला आहे। या हंगामाच्या आज शेवटच्या दिवशी सुद्धा मासेमारी सुरू आहे आणि नौकेवरून मासे बंदरामध्ये उतरवणं सुरू आहे। पळशीसीन नौकांना मासेमारीसाठी बंदी असते, मात्र बंदी असतानाही रत्नागिरीमध्ये मासेमारी सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र याकडे मत्स्य विभाग दुर्लक्ष करतोय। रत्नागिरीच्या मिरकडवाडा बंदरामध्ये मासे उतरवले जात आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। या वर्षीच्या मच्छीमारी हंगामातील आजचा शेवटचा दिवस आहे। अनेक मच्छीमारी नौका आपल्या किनाऱ्यावरती लावलेल्या आहेत आणि शेवटच्या दिवशी देखील मच्छीमारी सुरू असल्याचं चित्र सध्या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते। आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या मिरकडवाडा बंदराच्या ठिकाणी। या ठिकाणी आपण बघू शकता की शेवटच्या दिवशी देखील मच्छीमारी सुरू आहे आणि ही मच्छी किनाऱ्यावरती आणण्याचं काम सुरू आहे। पळशीसीन प्रकाराची ही मच्छीमारी नौका आहे आणि शेवटच्या दिवशी ही मच्छी किनाऱ्यावरती आणली जाते। खरं तर 31 डिसेंबरपर्यंत पळशीसीन मच्छीमारी नौकेला बंदी असते, मात्र बंदी असून देखील मच्छी देखील या पळशीसीन नौकेतून जी आहे ती सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। मात्र मत्स्य विभागाकडून याकडे कोणतीही कारवाई झाल्याचं चित्र दिसत नाही। 31 डिसेंबरपर्यंत पळशीसीन मच्छीमारीला बंदी असते आणि या बंदीच्या कालावधीत देखील ही मच्छीमारी केली जाते आहे। मात्र मत्स्य विभागाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।